नमस्कार. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्रातील राशन धारकांसाठी सर्वात मोठी लॉटरी. राशन धारकांना आता मिळणार मोफत या 5 वस्तू. महाराष्ट्र सरकारने गहू, तांदूळ यासोबतच या महागड्या 5 वस्तू देण्याचा घेतला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय. शेतकरी बांधवांना, राशन धारकांना आणि महिलांसाठी देखील कर्जाची मोठी योजना राशन दुकानावरतीच. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी राज्यातील राशन धारकांना खूप मोठ्या योजना राबवत असते. गेल्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा ही योजना राबवली गेली होती. प्रत्येकाच्या घरामध्ये 5 वस्तूंचं वाटप प्रत्येक मोठ्या सणाला केलं जात होते. यामुळे सध्या शिंदे सरकारला त्याचा खूप मोठा फायदा झाला आणि पुन्हा एकदा शिंदेचे जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले. आता देखील मतांवरती डोळा ठेवून सरकार वेगवेगळे निर्णय घेऊ लागले आहे. या निर्णयाचं सामान्य जनतेकडून असेल किंवा राशन धारकांकडून असेल किंवा लाडक्या बहिणींकडून असेल, मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे. या निर्णयाचं स्वागत करत सरकारचं अभिनंदन देखील केलं जात आहे. आता पेन्शन देखील मिळणार असून लाडक्या बहिणींना देखील पैसे वाढ राशन धारकांच्या दुकानावरतीच केले जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यांनाच याचा फायदा होईल. देशातील जवळजवळ 80 कोटी नागरिकांना गेल्या 5 ते 7 वर्षांपासून मोफत अन्नधान्य देण्याची योजना मोदी सरकारने राबवली होती. कोविड काळामध्ये सगळ्यांना मोफत अन्नधान्याची योजना सुरू केली. ती अजून देखील सगळ्यांच्या घरापर्यंत फ्री मोफत मध्ये मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले. मोदी सरकारने गेली 7 वर्षे देशातील 80 कोटी नागरिकांना या धान्याचा उपयोग करून दिला आणि सगळ्यांपर्यंत मोफत अन्नधान्य पोहोचवलं. त्याचा फायदा त्यांना असा झाला की संपूर्ण देशामध्ये त्यांची पुन्हा एकदा सत्ता आली. या कारणास्तव महाराष्ट्र सरकार देखील खूप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. या निर्णयाचं स्वागत सगळ्यांकडून केलं असून 1 ऑक्टोबर पासून तुमच्या खात्यावरती हे पैसे आणि तुम्हाला या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 2 मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही केल्या, त्या गोष्टींची पूर्तता केली, त्या 2 गोष्टींची कागदपत्रांची पूर्तता केली की तुमच्या खात्यावरती पैसे आणि तुम्हाला या 5 वस्तू मोफत देण्याचा सरकारचा निर्णय सगळीकडेच लागू होईल. तेव्हा गहू, तांदूळ यासह बाकीच्या 5 वस्तू तुम्हाला कशा मोफत मिळणार हा देखील निर्णय सरकारने घेतला असून त्याचा GR आता प्रसिद्ध झाला आहे. तशी अंमलबजावणी करायला सुरुवात केली असून महाराष्ट्रातील जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील 8 कोटी जनतेला याचा फायदा होणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार आता प्रत्येकाच्या घरामध्ये राशन धान्य दुकानामार्फत या 5 वस्तू मोफत देणार असल्याने सरकारचा हा निर्णय सध्या खूप मोठा आहे. येणाऱ्या काही महिन्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या दृष्टिकोनातून सरकार वेगवेगळे मोठे निर्णय, जनतेला खुश करायचे निर्णय घेत आहे. ज्या प्रकारे लाडक्या बहिणींनी सरकारला विधानसभेमध्ये बहुमत आणून दिलं, 230 आमदार निवडून आणून दिले, त्या प्रकारे राशन धान्य दुकानदारांना आणि राशन धारकांसाठी खूप मोठी योजना आणायचा सरकारचा गेल्या 5 वर्षापासूनचा प्लॅन होता. अखेर तो आता सत्यामध्ये उतरला असून प्रत्येकाच्या घरापर्यंत या 5 वस्तू मिळणार आहेत. सध्या तुम्हाला दर 3 महिन्यांनी तांदूळ आणि गहू 10-10 किलो प्रमाणात दिलं जातं, परंतु आता मात्र सरकारची ही योजना लागूच राहील. मात्र त्या व्यतिरिक्त दुसऱ्या 5 वस्तू तुम्हाला तुमच्या घरपोच दिल्या जातील, ज्या वस्तू हजारोंच्या महागामध्ये आहेत. ज्या वस्तू घ्यायला तुम्ही जर बाजारात गेले तर तुम्हाला 1000 रुपयांच्या पासून ते 15-20 हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. तेव्हा या गोष्टींमुळे सरकारची खूप मोठी हानी झाली तरी चालेल, परंतु सरकार मात्र जनतेला खुश करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांचा हा निर्णय सध्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतोय. आता बघूया तुम्हाला कोणकोणत्या 5 वस्तू मिळणार आहेत, त्या वस्तूंसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. सुरुवातीला आपण बघूया की तुम्हाला कोणकोणती कागदपत्र आहेत, मग तुम्हाला समजेल की तुम्हाला या वस्तू मिळणार आहेत की नाहीत. प्रथमतः ही योजना पांढऱ्या राशन कार्ड धारकांसाठी ही योजना नाही. ज्यांचं पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना ही योजना लागू होणार नाही. हा सरकारचा ऐतिहासिक मोठा निर्णय समोर आला आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे केसरी रंगाचं राशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला हा निर्णय लागू होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. महाराष्ट्रातील जवळजवळ 6 कोटी जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु 8 कोटी जर जनता बघितली तर त्यातली 2 कोटी काही लोकांचं
पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड आहे, त्यामुळे त्यांना याचा फायदा होणार नाही. मग आता तुमच्याकडे कोणत्या दोन वस्तू असणं आवश्यक आहे? आता आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांकडे राशन धारकांकडे काही जणांकडे आधार कार्ड नाही, काही जणांचं आधार कार्ड हरवलेलं असतंय, काही जणांचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक नसते, काही जणांचं वोटिंग कार्ड देखील सध्या हरवलेलं असतं. या दोन गोष्टी, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे वोटिंग कार्ड पाहिजे, म्हणजे मतदान कार्ड पाहिजे. कारण की सरकारला मतदान कार्ड का हवंय? कारण की सरकार सगळ्या या खटाटोपा तुमच्या मतदानासाठी करत असते. जर तुमच्याकडे मतदानच नसेल तर तुम्हाला त्या 5 वस्तू देऊन सरकारचा कोणता फायदा होणार आहे? त्यामुळे सरकार तुमच्याकडे पहिल्यांदा मतदान कार्ड आहे का हे पाहणार आहे. तेव्हा मतदान कार्डाची पूर्तता तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुमच्याकडे असणारं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे देखील तपासलं जाणार आहे. म्हणजे आधार कार्ड हे तुम्हाला असणे गरजेचं आहे. जर ज्याच्या नावावरती आता राशन कार्ड आहे, राशन कार्डचं नाव आहे, त्याच्याच नावावरती आधार कार्ड देखील असायला हवं. तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असायला हवा, जेणेकरून त्याच्यावरती OTP जाईल. तुमचा अर्ज नोंद करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींची पूर्तता सरकार करावा लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला या 5 वस्तू दिल्या जाणार नाहीत. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला या गोष्टी करत असताना तुमचा राशन कार्डशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागेल. त्याला म्हणतात eKYC. आता ही eKYC कुठे करायची हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. eKYC करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या गावच्या ठिकाणी जाऊन CSC केंद्रावरती तुम्हाला जावं लागेल आणि तुमची eKYC करून घ्यावं लागेल. अन्यथा तुमच्या राशन कार्ड दुकानदारांकडे जाऊन देखील तुम्ही याची eKYC करून घेऊ शकता. अन्यथा तुमचं राशन धान्य देखील बंद होऊ शकतं आणि तुम्हाला खूप मोठा पश्चाताप देखील होऊ शकतो. कारण की या 5 वस्तू देखील याच्यावरच मिळणार आहेत. आता त्या 5 वस्तू कोणत्या आहेत बघूया. 5 वस्तूंची नावं देखील सध्या सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. सरकारसाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. सरकार यासाठी तुम्हाला 5 किलो, पहिली गोष्ट म्हणजे 5 किलो साखर तुम्हाला राशन धान्य दुकानावरती देण्याचा सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला असून दिवाळीच्या मुहूर्तावरती हा निर्णय सरकारने घेतल्यामुळे याचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे. यामुळे सगळ्यांना आता तुमच्या राशन धान्य दुकानावरती या वस्तू मोफत स्वरूपात मिळणार असल्याने सगळ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली तरी काय हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला पुढचा महत्त्वाचा निर्णय आहे की 2 किलो तुम्हाला गरा देखील दिला जाणार आहे. यामुळे आनंदाच्या शेतातील या वस्तू दुसऱ्या असून तुम्हाला अजून दुसऱ्या महागड्या वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे आनंदाच्या शेता व्यतिरिक्त तुम्हाला 2 किलो गरा देण्याचा सरकारने मोठा क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय सगळ्यांनाच आनंदाचा असा वाटणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला खूप महागड्या स्वरूपामध्ये बाहेर देखील मिळू शकते. मात्र तुम्हाला राशन धान्यावरती देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहे. अजून तो निर्णय घेतला नसला तरी मोबाईल हा तुमच्यापर्यंत देण्याचा, महिलांना देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहे. तेव्हा तिसरी वस्तू तुम्हाला मोबाईल स्वरूपामध्ये 5,000 मोबाईल तुम्हाला हा मिळणार आहे. तेव्हा ही गोष्ट देखील सध्या विसरता कामा नये. या गोष्टीमुळे सगळीकडेच जल्लोष, आनंदाचं वातावरण होणार आहे. नंतर तुम्हाला तेलाची पिशवी जवळजवळ 5 किलो नाही 2 किलोच्या आसपास तेलाची पिशवी, गोड तेल तुम्हाला देण्याचा सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे या निर्णयाचं सगळीकडून जल्लोषात स्वागत होत आहे. त्यानंतर पुढच्या अजून 2 महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या वस्तू सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्यावरती अजून निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे महिलांना देखील 3,500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला हे पैसे मिळू शकतात. परंतु त्यासाठी तुमच्याकडे eKYC, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं वोटिंग कार्ड या 3 गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असलं तरी रेशन कार्ड देखील तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असल्याचं सरकारने कालच स्पष्ट केलंय. त्यामुळे या 5 गोष्टी मिळण्यासाठी तुम्हाला तात्काळ तुमच्या CSC केंद्रासह तुमच्या स्वतःकडे तुम्ही eKYC करून घेऊ शकता. त्यानंतरच तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळणार आहेत. अजून सरकार 2 वस्तू देणार आहेत. त्या 2 वस्तूंची पूर्तता आपल्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्या 2 वस्तूंची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. त्यातील पहिली वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर. जो गॅस सिलेंडर 900 रुपयांना मिळतो तो तुम्हाला 350 रुपयांपर्यंत देण्याचा क्रांतिकारी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे या देखील निर्णयाचं सगळीकडून अतिशय आनंदामध्ये मोठ्या स्वरूपात स्वागत केलं जात आहे. हा निर्णय सगळ्यांनाच लागू होणार असून देशातील जवळजवळ 80 कोटी नागरिकांना याचा फायदा होईल. महाराष्ट्रातील जवळ 6 ते 7 कोटी नागरिकांना याचा डायरेक्ट फायदा होईल असं सरकारने स्पष्ट करून सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, फडणवीस सरकार यांचा हा मोठा निर्णय असून आगामी काळामध्ये त्यांना निवडणुकीमध्ये याचा खूप मोठा फायदा व्हावा
करण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत असते. त्यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रात देखील सगळ्या शेतकऱ्यांचं असेल, लाडक्या बहिणींचं असेल किंवा राशन धारकांचा हा जल्लोष पाहून सरकार देखील आनंदित आहे. पुढील अपडेट तुम्हाला आम्ही देणारच, मात्र तुम्ही सुरुवातीला या गोष्टींची पूर्तता करावी. तुमचं मतदान कार्ड, तुमचं आधार कार्ड या गोष्टी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. सरकार जेव्हा नोंदणीचे आदेश देईल तेव्हा तुमची ही नोंदणी तात्काळ तुम्ही करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे मिळणाऱ्या या 5 वस्तू कायमस्वरूपी तुम्हाला मिळल्या जातील. अन्यथा जर चान्स जर हुकला तर तुम्ही या 5 वस्तूंना घेण्यापासून तुम्हाला वंचित राहाल. तेव्हा या सगळ्या गोष्टींची पूर्तता करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या, महिलांचे सगळे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.